नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, होळी जवळ आली की पुरणाच्या पोळीची लगबग चालू होते. घरोघरी होळीला पुरणावरणाचा नैवेद्य अगदी ठरलेला असतो. याच पुरणाचा आणखीन एक पदार्थ म्हणजे पुरणाच्या करंज्या. याचे प्रचलित नाव आहे कडबू. पुरणपोळी इतकाच हाही अतिशय रुचकर लागतो. गरमागरम कडबूवर तुपाची धार टाकून खायची मज्जाच वेगळी आहे. कधीतरी करून पाहायला काही हरकत नाही. चला तर मग पाहूया कसे करायचे हे कडबू. ही हरभऱ्याची डाळ मी 3 तास अगोदर भिजत ठेवली होती. आता आपण ही कुकरमधनं शिजवून घेऊया. आपण जसे पुरण शिजवतो तीच सगळी कृती आहे. आपलं पुरणच शिजवून घ्यायचं आहे. पाणी टाकून डाळ कुकरला लावून टाकू आणि एक चांगल्या 4 शिट्ट्या घेऊया. कुकर गार झाल्यानंतर डाळ पाहूया शिजली आहे का. वा, डाळ छान शिजली आहे. आता एका चाळणीवर टाकून आपण यातलं सगळं पाणी काढून घेऊया. हे पाणी आहे, या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे, कटाची आमटी. आता ही डाळ आपण एका लंगरीमध्ये टाकून त्यात गूळ टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जसा गूळ वितळायला लागेल तसं हे मिश्रण थोडंसं पातळ होईल. त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आहा, छान वास दरवळला आहे. असा पुरणाचा वास सुटला की मन एकदम प्रफुल्लित होतं. वातावरण एकदम आनंदी आणि भक्तिमय वाटायला लागतं. हे सणावारी केले जाणारे विविध पदार्थ म्हणजे आपल्या आनंदी जीवनाचं टॉनिकच आहे असं मला वाटतं. या सणाच्या निमित्ताने बनवले जाणारे पदार्थ आणि घरातल्या सगळ्यांचे नैवेद्य दाखल्यावर एकत्र बसून जेवणे ही तर आपल्या दीर्घायुष्याची गुरुकिल्लीच म्हणा ना. पहा, हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपलं पुरण तयार आहे. आता हे आपल्याला गार करत ठेवायचं आहे. हे पुरण आपल्याला वाटायचं नाही आहे. आता एका पॅनमध्ये मी खसखस घेतलेली आहे, ती थोडीशी भाजून घेते आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, तेही आपण थोडंसं परतून घेऊया. थोडंसं गुलाबीसर झालं की आपण ते गार करण्याकरता बाजूला ठेवूया. आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. गव्हाच्या पिठात मी हा मैदा टाकलेला आहे, त्यात थोडं मीठ टाकते आहे, हे थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण पुरीची कणिक कशी मळतो त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायची आहे. एकदम म्हणजे मऊसर नाही मळायची आहे. पुरीला थोडीशी आपल्याला घट्टच लागते तशी कणिक मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे. आता तेल लावून थोड्या वेळ आपल्याला ही भिजत ठेवायची आहे. एक 15 मिनटं आपण आता ही कणिक भिजत ठेवून देऊया. पुरण गार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही खसखस टाकलेली आहे आणि हे सुकं खोबरं जे भाजलं होतं ते आपण यात टाकलेलं आहे. हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत आणि ही वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून आपल्याला आता करंज्या बनवायच्या आहेत. आता या कणकेच्या आपल्याला एकसारख्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. एकसारखे हे बनवून घेतले की आपल्याला लाटायला सोपं जातं.
आपण पुरीच्या आकाराच्या बनवणार आहोत. पहा, या सगळे गोळे आपले बनवून झालेले आहेत. आता आपण लाटायला घेऊया. सगळीकडनं एकसारखी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता सारण टाकायचं आहे. सारण आपल्याला भरण्याकरता व्यवस्थित असा आकार करून घ्या आणि पारी बंद करून घ्या. सगळीकडनं आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. पहा, या अशा. याने काय होतं, व्यवस्थित त्याची तोंड बंद होतात आणि पुरण बाहेर पडत नाही. पहा किती छान दिसतं आहे ना. अजून एक तुम्हाला लाटून दाखवते. एकसारखं सगळीकडनं लाटून घ्या आणि हातावर घेऊन सुद्धा आपण असं भरू शकतो. जशी करंजी बनवतो तसंच बनवायचं आहे. यात काही वेगळं नाही आहे. यामध्ये फक्त आपण पुरण वाटलेलं नाही आहे. हे असंच घ्यायचं आहे आपल्याला पुरण. पहा, कळ्या बनवायच्यात आता. या कळ्यांमुळे त्या दिसायला छान दिसतात करंज्या. वा, छान झाल्या. मला एका सबस्क्रायबरनी सांगितलं की ते कळ्या कशा बनवायच्या ते थोड्याशा दाखवा तुम्ही, म्हणून हे मी परत दाखवते तुम्हाला. हे पहा, हे असं दाबत दाबत पुढे जायचं की या अशा कळ्या तयार होतात. आता आपल्याला तळायला घ्यायचं आहे. एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता ह्या आपण करंज्या यामध्ये सोडणार आहोत. पहा, गॅस फक्त मोठा ठेवायचा नाही आहे, मध्यमपेक्षा बारीक ठेवायचा आहे आणि एकसारखा तळून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी तेल असं आपण त्याच्यावरती टाकणार आहोत आणि एकसारखा रंग येईल त्याप्रमाणे आपण तळणार आहोत. पहा कशा छान दिसत आहेत करंज्या. आपल्याला या सोनेरी रंगावरती काढायच्या आहेत. वा, मस्तच झालेले आहेत. तळताना थोडासा पेशंटली करावं लागतं. गॅस मोठा करून चालत नाही. याच्यामध्ये मजा अशी आहे की बाहेरचं आवरण जे असतं ते चुरचुरीत असतं आणि आतलं जे सारण आहे ते असं मऊ आहे. तर खाताना खूप छान लागतं. चुरचुरीत बाहेरचं आवरण आणि आतला मऊ गर खूपच छान लागतं. वा, छान झालेले आहेत. अशा सोनेरी रंगावरती आपल्याला काढायच्या आहेत. पहा, मस्त टमटमीत फुगल्या आहेत. अशा भरीव करंज्या करायच्या म्हणजे दिसायला छान दिसतात. आता दुसरा पण घाणा आपण टाकून घेऊ. करंज्या सोडताना थोड्याशा सांभाळून सोडा, कारण तेल खूप गरम असतं, हातावर उडण्याची शक्यता असते. पहा कशा मस्त सोनेरी रंगावरती आले आहेत. खूपच सुंदर. आता तुम्हीही करून पहा अशा आणि मला नक्की कळवा. पण ह्या खायच्या वेळेला एकदम गरमागरम खा. तळल्या तळल्या त्याच्यावरती तुपाची धार सोडून त्या खायच्या. पहा, मी दाखवते तुम्हाला. आता ही गरमागरम एक करंजी घेतली आहे. असं त्याच्या पोटात भोग करून त्याच्यामध्ये आपल्याला तूप ओतायचं आहे आणि भरपूर त्याच्या पोटात राहील एवढं सगळं तूप ओतायचं आहे आणि मस्त त्यात भिजवून आपल्याला
हे खायचं आहे. हां, गरम आहे त्यामुळे पटकन तोडता येत नाही मला. वा, काय छान झालेले आहेत. तुम्ही करून पहा अशा करंज्या, आणि कशा झाल्या ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा विविध व्यंजनांसाठी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.